एकदा महाराष्ट्राचे एक हाती सत्ता द्या असं आवाहन करणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोपळाही फोडता आला नाही आणि सोबतच मनसेची मतांची टक्केवारी सुद्धा घसरली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला अवघा 1.55% इतकीच मतं मिळाली। त्यामुळे रेल्वे इंजिन हे मनसेचं चिन्ह राहणार का, तसंच मनसेची नोंदणीकृत पक्ष म्हणूनही मान्यता कायम राहणार का, असे अनेक तांत्रिक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत। राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी नेमके काय निकष आहेत ते आपण एकदा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। राजकीय पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे होते। राजकीय पक्षाची मान्यता देण्याचा अधिकारही आयोगाचा आहे। नियमात बसत नसेल तर पक्षाची मान्यता रद्द होते, मात्र चिन्ह पक्षाला वापरता येऊ शकतं, कारण ते राजकीय पक्षासाठी राखीव केलेलं असतं। पुन्हा मान्यता हवी असेल तर निवडणूक लढणं गरजेचं आहे। सर्व नियमांची पूर्तता केल्यानंतर पक्षाला मान्यता मिळते, अन्यथा पक्ष फक्त नोंदणीकृत पक्ष म्हणून राहतो। तर या संदर्भात डॉक्टर उल्हास बापट, घटनातज्ञ बापट यांनी नेमकं काय म्हटलेलं एकदा आपण पाहूया। जे पॉलिटिकल पार्टीज आहे त्याचं रेकॉग्निशन जे आहे ते इलेक्शन कमिशनच्या हातात असतं आणि त्याला रेकॉग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी म्हणतात। त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनकडे तुमची घटना, त्याच्यात अनेक तरतुदी लागतात, सगळं सबमिट करायचं, त्यांना ते मान्य झालं तर ते तुम्हाला मान्यता देतात, देन यू बिकम अ रेकॉग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी। त्याच्यामध्ये नॅशनल पार्टीज असतात आणि स्टेट पार्टीज असतात, तर त्याचे अनेक नियम आहेत। तुम्ही आत्ता म्हणालात तसं की 6% मतदान पाहिजे किंवा 3 लोक निवडून यायला पाहिजेत वगैरे वगैरे। त्या जर का नियमात बसलं नाही तर त्या पक्षाचं रेकॉग्निशन म्हणजे स्टेट पार्टी म्हणून रेकॉग्निशन जाईल किंवा नॅशनल पार्टी म्हणून रेकॉग्निशन जातं।